पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना हातकणंगले तालुक्यातील टोप ग्रामपंचायतीसमोर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैशाली सुनील माने वय 40 राहणार नवे पारगाव या कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होत्या। त्याचवेळी सचिन सुंदर कांबळे हे आपल्या दुचाकीवरून पेठवडगावहून कोल्हापूरकडे जात होते। वैशाली माने यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली आणि त्या दुचाकीवर पाठीमागून बसल्या। दोघेही टोप ग्रामपंचायतीसमोरील उतारावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेड मिक्सर ट्रकने त्यांच्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात वैशाली माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक सचिन कांबळे यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। लाईव्ह मराठीसाठी टोपहून मिलिंद कुशिरे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।